नॉन बायोलॉजिकल गॅसचा फॉर्म्युला अख्ख्या जगाला देणाऱ्या गुरुगंटाल माणसाच्या अंडुल्या अंडभक्तांनो, तुमच्याकडे वैचारिक विरोध करायला काही उरलं नाहीये का? म्हणून तुम्ही छक्के चाळे सुरू केलेले आहेत. अरे भिकार चोटांनो, तुम्हाला माझा कोणत्या पक्षाच्या नेत्यासोबत फोटो पण नाही भेटणार रे. कुठं गमजा घालून हिंडलेलो पण नाही दिसणार तुम्हाला. तुमच्या बापजाद्यांच्या पिढ्या जातील. तुम्ही ज्या नेत्याचं मूळव्याध चाकण्यामध्ये व्यस्त आहे त्याच्या अख्ख्या पिढ्या अख्खे खानदानं कामाला लावली तरी माझा कोणत्याच पक्षासोबत संबंध नाही भेटणार रे. मी जे प्रश्न इथल्या सत्तेला विचारले, फडणवीसांनी फसवी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल प्रश्न विचारला, अजितदादांचा घात की अपघात त्याबद्दल प्रश्न विचारला, या नाजायज सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी एका अनपढ अधिकाऱ्याला, ज्याला संविधानच माहित नाही, ज्याला कायदाच माहित नाही, त्या अधिकाऱ्याला मला नोटीस पाठवायला लावली. त्या अधिकाऱ्यासमोर गेल्यानंतर त्याला एकही उत्तर देता आलं नाही. त्या गळचेपी करणाऱ्या सरकारला फक्त गळचेपी का करून केली म्हणून प्रश्न विचारला, त्याचं उत्तर अजून आलं नाही. या महाराष्ट्रातील जनता गॅसच्या लाईन मध्ये उभा राहून हवालदिल झालीये. त्यामध्ये आंडोल्यांनो तुम्ही पण आहेत रे उभा, आणि तिथंच उभा राहून पोस्ट करतात. अरे काय करणार रे तुम्ही? माझ्याकडे काही नाहीच आहे गमवण्यासाठी. मग तुम्ही काय करणार? एक तर शिव्या देणार, खालच्या पातळीवरती जाऊन बोलणार. अरे हेच तुमचे धंदे रे, हीच तुमची मानसिकता आणि हेच तुमचे संस्कार. हो, इथल्या नाजायज व्यवस्थेला आम्ही तिखट भाषेमध्ये प्रश्न विचारतो, कारण की सत्ताधारी म्हणून तुम्हीच जबाबदार आहेत. सत्ता भोगताय आणि वरतून म्हणताय प्रश्न दुसऱ्याला विचार, असं कसं चालेल? तुमच्या या छक्क्या चाळ्यांमुळेच तुम्हाला प्रश्न विचारावे लागतायत. आणि जेव्हा तुम्हाला डोईजड कोणीतरी होतो तेव्हा त्याच्या खालच्या भाषेवरती येतात तुम्ही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या या सगळ्या छक्क्या चाळ्यांना प्रत्युत्तर द्यायला हा रविराज साबळे पाटील एकटाच बास. लढत राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. इथल्या व्यवस्थेला प्रश्न पण विचारणार, त्याची उत्तरं पण घेणार, आणि सामान्यांसाठी रस्त्यावरती उतरून पण लढणार. त्याचा ट्रेलर तुम्ही बघितलाच आहे. भविष्यामध्ये बघा इथल्या व्यवस्थेला कसा हादरून सोडतोय. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद.